श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे। जेवढं महत्त्व घटस्थापनेला आहे तेवढंच महत्त्व हे घटाचं विसर्जन करण्याला सुद्धा आहे। तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घट कधी उठवावेत, ज्यांनी नवरात्रीचा 9 दिवस उपवास केलेला आहे तर त्यांनी उपवास कधी सोडावा, ज्यांना उठता आणि बसता उपवास करायचा आहे त्यांनी उठता आणि बसता उपवास कसा करावा, कधी करावा, तसेच आपण कडकण्याची माळ बांधतो तर कडकणी कधी बांधावीत, तसेच पूर्णाचा नैवेद्य कधी दाखवावा, अखंड दिवा तुम्ही लावला असेल, प्रज्वलित केला असेल तर तो कधी उचलावा, देव कधी हलवावेत, तर उपवास सोडत असताना किंवा घट उचलत असताना, घट उठवत असताना काही चुका चुकूनही करू नये, या सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपण पाहूया की घट कधी उठवावेत। तर काही ठिकाणी घट हे नवमीला तर काही ठिकाणी हे दशमीला म्हणजेच 23 ऑक्टोबरला यावर्षी नवमी आहे, नवमी तिथी आहे, म्हणजेच 23 ऑक्टोबरला सोमवार आलेला आहे आणि या दिवशीत आपल्याला घट उठवायचे आहेत, घट हलवायचे आहेत। तर नवमीलाच घट उठवले जातात, परंतु काही भागामध्ये घट हे दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे दशमीला सुद्धा उठवण्याची पद्धत आहे, परंपरा आहे। तर तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही घट हे उठवायचे आहेत, घट हलवायचे आहेत। जर तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल तर मात्र तुम्ही हे घट नवमीला उठवू शकता। हे घट उठवल्यानंतर तुम्ही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे जे घट उठवलेले आहेत तर हे घटाचं विसर्जन हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे केलं जातं। तर कारण दसऱ्याच्या दिवशी ज्या धान्याचं जे अंकुर आहेत तर ते घालून गावामध्ये जी पुरुष मंडळी आहे तर त्यातील धान्य जे उगवलेले अंकुर आहेत तर ते आपल्या टोपीमध्ये घालून गावातील देवाला हे अंकुर आणि आपट्याची पानं आपण सोनं म्हणून देतो। तर ते आपल्याकडे देवाला वाहण्याचं किंवा देवाला सोनं म्हणून देण्याचं काही ठिकाणी पद्धत आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पद्धतीनुसार हे करायचं आहे। तर आमच्या भागामध्ये घट उठवल्यानंतर जे हे धान्य आलेलं आहे तर ते त्याच दिवशी विसर्जित न करता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हे धान्य विसर्जित केलं जातं। तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला हे सर्व करायचं आहे। जर तुमच्याकडे नवमीला घट उठवायची पद्धत असेल तर तुम्ही नवमीला उठवा आणि जर तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवत असतील तर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही घट उठवू शकता। तर घट उठवत असताना सर्वात प्रथम घटाला हळदी कुंकू लावून घ्यावे। तर आमच्याकडच्या भागामध्ये घट उठवत असताना 5 परड्या बोलवल्या जातात। नवमीच्या दिवशी आमच्याकडे घट उठवले जातात। तर या दिवशी नैवेद्यामध्ये आम्ही बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते, तसेच वांग्याचं भरीत असतं तर हे सुद्धा केलं जातं। गोडाचा काही नैवेद्य केला जातो किंवा तुम्ही साखर भात सुद्धा देवीला अर्पण करू शकता। तर आमच्याकडे हा नैवेद्य देवीला या दिवशी केला जातो। तसेच देवीला कडकणी सुद्धा या दिवशी बनवली जातात। तर जसे देवीचे या दिवशी दागिने, वेणी, फणी, देवीचे हार, कानातले, नाकातले, तसेच विडा बनवला जातो। तर हे सर्व जे कडकण्याचं पीठ आहे त्यापासूनच हे दागिने बनवून सुद्धा तुम्ही देवीला ज्या दिवशी आपण घट उठवणार आहोत, घट हलवणार आहोत, हा नैवेद्य अर्पण केला जातो। तर ज्यांनी हा 9 दिवस उपवास केलेला आहे तर त्यांनी नवरात्रीचा उपवास हा 23 ऑक्टोबरला सोमवारी सोडायचा आहे आणि ज्यांनी बसता आणि उठता उपवास केलेला आहे तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला रविवारी हा उपवास तुम्हाला धरायचा आहे आणि नवमी तिथीला म्हणजेच महानवमीला हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे। तर उपवास सोडत असताना शक्यतो लसूण आणि कांदा हे पूर्णपणे वर्ज करावे। हे पदार्थ तामसिक भाव वाढवणारे आहेत, त्यामुळे हे पदार्थ शक्यतो उपवास सोडताना चुकूनही खाऊ नये। तर कडकणी बांधत असताना तुम्ही सप्तमी तिथीला, अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीला कधीही बांधू शकता। कन्यापूजन सुद्धा तुम्ही या 3 दिवसामध्ये कधीही करू शकता। तर ही कडकण्यांची माळ आहे ती 9व्या दिवशी जे घट उठवणार आहोत तर त्या दिवशी घटावरती 5, 7 किंवा 9 या प्रमाणावरती बांधली जाते। तसेच आपण देवीचे जे दागिने बनवलेले आहेत ते सुद्धा त्यावरती बांधले जातात आणि घट उठवताना तो घट हा हलवायचा असतो किंवा मग तो घट उचलून
3 वेळेस खाली वर खाली करून तो खाली ठेवायचा असतो किंवा हलवायचा, म्हणजे तिथेच तुम्ही जे धान्य उगवलेलं असतं ते थोडंसं हलवायचं असतं, तर त्याला घट हलवणे म्हणतात। आणि घट हलवत असताना म्हणायचं असतं आई राजा उद उद, अंबाबाईचा उद उद, आई राजा उद उद, असं म्हणून आम्ही घट हलवतो। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा घट हलवायचा आहे। तर सर्वात प्रथम घट हलवण्या अगोदर देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे। आपण अखंड दिवा लावलेला आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर देवीकडे हात जोडून देवीला प्रार्थना करायची आहे की हे दुर्गा माता, हे अंबे माता, तू आमची कुलाची देवता आहे, किंवा आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन सुद्धा तुम्ही देवीला प्रार्थना करू शकता, किंवा क्षमा याचना सुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे। हे देवी आई, तुझ्या कृपा आशीर्वाद आमच्या घरावर सदैव असू दे, आमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदू दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि क्षमा याचना करायची आहे। या नवरात्रामध्ये तुझी आम्ही भोळ्या मनाने सेवा केली, ही सेवा तू मानून घे। आमचं काही चुकलं असेल, चूक भूल झाली असेल तर तू पदरात मानून घे आणि आम्हाला माफ कर, असं म्हणून आपल्याला घट हा उठवायचा आहे। त्यानंतर ज्या 5 परड्या आपण बोलवलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही नैवेद्य जो काही तुमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतील, किंवा मग आमच्या भागामध्ये मी तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीचे भाकरीचा नैवेद्य असतो आणि साखर भाताचा नैवेद्य असतो, तर तो तुम्ही दाखवू शकता। जर तुमच्या भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर तुम्ही तो सुद्धा बनवला तरीही चालेल। तर घट उठवल्यानंतर घटामध्ये जे पाणी आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे। उरलेलं पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे, पण चुकूनही तुळशीला पाणी हे घालू नये। आपण या घटामध्ये टाकलेलं आहे ते नाणं तर ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता। बाकीच्या इतर जे काही सर्व साहित्य आहे ते तुम्ही सर्व पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। तर हे विसर्जन आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे। तसेच जे घटावरील नारळ असतं तर ते नारळ आपण देवीला स्वरूप मानून तिची 9 दिवस पूजा केलेली असते, तर शक्यतो हे नारळ फोडू नये, कारण आपण देवीला फोडत नाही, तर शक्यतो हे नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। नारळ स्वतः फोडून खाऊ नये, ते प्रसाद म्हणून ग्रहण करू नये। तर आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा घटाला दाखवला जातो। तर तुमच्याकडे नवमी तिथीला करत असतील तर तुम्ही त्या दिवशी करू शकता। आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि दसऱ्याच्या दिवशीच सकाळी लवकर उठून देवांना सुद्धा आंघोळ घातली जाते, स्नान केले जातं, देव त्या दिवशीच हलवले जातात। तर शक्यतो नवमी तिथीला देव हलवू नयेत, तर कारण असंही घट आपण उठवतो तो घटाला हलवण्यामध्ये 12 वाजलेले असतात। तर त्यानंतर आपण देव कधी हलवणार, देवांना कधी स्नान घालणार, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी देवसुद्धा हलवायचे आहेत, देवांना स्नान घालायचं आहे, त्या दिवशी देवाची पूजा करायची आहे। संध्याकाळी आपण सरस्वती पूजन तसेच शस्त्रपूजन, दसऱ्याचं जे पूजन आहे ते आपण त्या दिवशी करत असतो। तर त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी देवाला सुद्धा स्नान घालायचं आहे, देवाची विधिवत पूजा करायची आहे। जर तो आपण अखंड दिवा लावलेला आहे तर तो दिवा कधी उचलावा हे सुद्धा प्रश्न आहे। तर अखंड दिवा तुम्ही लावलेला आहे तो घटाजवळ शक्यतो तो तुम्ही हाताने किंवा फुंकर मारून विझवू नये। तर हा दिवा शक्यतो तुम्ही उचलून, तुम्हाला पूजा करताना जर अडचण येत असेल तर तुम्ही साईडला तुम्ही तो दिवा उचलून ठेवू शकता, पण हाताने किंवा फुंकर मारून हा दिवा उचलू नका। आणि जर तुम्हाला पूजा करत असताना काही अडचण येत नसेल तर तो अखंड दिवा आहे त्या ठिकाणी त्याच्या मनानेच त्याला शांत होऊ द्या आणि मग तुम्ही घासून पुसून हा दिवा स्वच्छ करून ठेवू शकता। तर अखंड दिवा कधी उचलावा हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।